नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर घरांच्या प्रश्नावरून गिरणी कामगार आक्रमक झालेले आहेत। तर गिरणी कामगारांचा 6 मार्चला मोर्चा। 1.5 लाख गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारकडून योग्य आणि ठोस धोरण आखले जात नसल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने अद्यापही राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत। सर्वच्या सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याची गिरणी कामगार आणि गिरणी कामगार संघटनांनी मागणी असताना राज्य सरकारने गिरणी कामगारांना मुंबई बाहेर फेकण्याचा घाट घातला आहे। त्यासाठी 2 ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे। एकूणच राज्य सरकार गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसून कामगारांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत या मागणीसाठी गिरणी कामगार 6 मार्चला आझाद मैदानावर धडकणार आहेत। गिरणी कामगार एकजूटतर्फे 6 मार्चला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याच्या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत म्हाडाकडे 2.25 लाख अर्ज दाखल झाले आहेत। मात्र यातील केवळ 25,000 गिरणी कामगारांनाच सरकार घरे देऊ शकणार आहे। उर्वरित 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागाच नसल्याने त्यांना मुंबई बाहेर विविध योजनेअंतर्गत घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। त्यानुसार शेलू आणि वांगणी येथे गिरणी कामगारांसाठी अंदाजे 80,000 घरे बांधण्यात येणार आहेत। त्यासाठी कार्यवाही सुरू आहे। मात्र गिरणी कामगार आणि संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे। वांगणीतील घरांना गिरणी कामगारांचा प्रचंड विरोध आहे। त्याचवेळी सरसकट गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्यावीत अशी मागणी काही गिरणी कामगार संघटनांनी उचलून धरली आहे। मात्र या मागणीकडे कानाडोळा करत मुंबई बाहेर गिरणी कामगारांसाठी गृहप्रकल्प राबविला जात आहे। मुळात 1.5 लाख गिरणी कामगारांसाठी राज्य सरकारकडून योग्य आणि ठोस धोरण आखले जात नसल्याचा आरोप गिरणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर आता गिरणी कामगार एकजूटने आपल्या या मागणीसाठी 6 मार्चला एका मोर्चाचे आयोजन केले आहे। आझाद मैदान येथून विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले। या मोर्चात राज्यभरातील गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गिरणी कामगार एकजूट कडून करण्यात आले आहे। दरम्यान या मोर्चात सर्व श्रमिक संघटना, गिरणी कामगार सभा, गिरणी कामगार सेना, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यासह अन्य काही संघटनाही सहभागी होणार आहेत। गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। तर 6 मार्चला आझाद मैदानावर हा मोर्चा असणार आहे, हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।